नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे, जात्यावर बसले की ओवी सुचते आणि भांडायला गेले की शिवी सुचते. नेमका याचा अर्थ काय आहे? यातून काही म्हणी तयार झाल्या आणि त्या म्हणीचा आणि वास्तविक जीवनाचा किंवा जीवनामध्ये चाललेल्या घडामोडीचा काहीच संबंध नसतो. मात्र या म्हणी कधी तयार झाल्या, याच्या मागचा इतिहास, त्याच्या मागचा अर्थ काय, हा घटक आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. तर विनंती आपल्याला की ज्यांनी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर त्यानिमित्तानं आज आपण प्रत्येक गोष्टीचा गाळीव इतिहास ज्याला आपण म्हणता येईल, तर तशाच प्रकारे इथं सुद्धा एक वेगळ्या अशा प्रकारचा गाळीव इतिहास या ठिकाणी आपण पाहणार आहोत. घोडे पेंड खाते नेमकं काय, दौड मारली काय, स्वारी कुठे निघाली, तुझ्या डोक्यावर काय धोंडा दिला का, तोंडाचा पट्टा चालवतो. हे इंटरेस्टिंग विषय की याच्या पाठीमागचा इतिहास नेमका काय आहे, हा इतिहास आपण इथं जाणून घेणार आहोत. काळजीपूर्वक व्हिडिओ ऐका आणि शेवटपर्यंत जरूर ऐका की थोडा वेगळा विषय घेतलेला आहे. त्यानुसार एक आपण 40-50 वर्षापूर्वीचा अगोदरचा कालखंड घेऊया. तर त्यावेळेला सहज एक म्हण आपण आता जसं आपण म्हणलो तसं, जात्यावर बसले की ओवी सुचते आणि भांडायला गेले की शिवी सुचते. खरं तर शिवी म्हणजे आपण एखाद्याला शिवी देतो. शिवी म्हणजे खऱ्या अर्थानं तो सेफ्टी वॉल आहे. मनामध्ये आलेला जो राग आहे तर त्याचं सेफ्टी वॉल म्हणजेच त्याला थोडंसं तंदुरुस्त करणं, मोकळे वाट करून देणं, त्याला आपण शिवी म्हणतो. तर याच्यातूनच या असणाऱ्या रोजच्या एखादं आपलं म्हणणं अगदी थोड्या कमी शब्दामध्ये मांडणं, त्यालाच आपण म्हण अशा प्रकारचा शब्द म्हणतो. आणि त्याच्यातूनच अनेक अशा प्रकारच्या म्हणी तयार झाल्या. हे नेमकं काय बोलायला लागलो मी, म्हणीलाही काय अर्थ असतो का वगैरे वगैरे. अहो, इथंच तर घोडे पेंड खाते. आता इथंच तर घोडे पेंड खाते ही सुद्धा म्हण आहे. आता याचा घोड्याचा आणि पेंड प्रत्यक्षात खाण्याचा काय संबंध नेमका? आता घोडं तर आहेत का, राहिलेत का घोडं, पण तरी सुद्धा ही म्हण का म्हटली जाते, हा सुद्धा आपल्यापुढे प्रश्न पडला पाहिजे. मात्र आपण जे काही म्हणी किंवा या चालत आलेल्या जी काही परंपरा असतात, तर त्या परंपरेनुसार मध्ययुगीन कालखंड जो होता त्याच्यानुसार ह्या चालत आलेल्या म्हणी, आज फक्त घोड्यावरल्याच म्हणीचा विचार आपण करूया की त्या सुद्धा आपल्याला आश्चर्यचकित वाटायला लागतील. तर त्याच्यानुसार इथं घोड्यानं पेंड खाणं म्हणजेच घोडा आणि पेंडेचा अजिबात संबंध नाहीये. हा शब्द आला मग कुठून, तर पेने किंवा पेंड याचा अर्थ होतो ठराविक अंतराचा टप्पा. समजा तुम्हाला पुण्यावरून बुऱ्हाणपूरला जायचं आहे मध्ययुगीन कालखंडामध्ये, तर तिथं जाण्यासाठी तुम्हाला जर 10 दिवस लागत असतील, मग ज्या ठिकाणी आपलं घोडं थांबलं, ज्या ठिकाणी आपण मुक्काम केला, तर त्याला एक टप्पा पूर्ण झाला आणि त्याला म्हणायचं घोडेपेंड खाले. याच ठिकाणी घोडेपेंड खाणे म्हणजे आजचा मुक्काम इथंच पडला, त्या अर्थाने शब्द आला इथंच घोड्याने पेंड खाल्ली. आता तोच शब्द आल्यानंतर घोडा हा घटक मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्यावेळेस आपल्याकडं सुधारणा नव्हत्या त्यावेळेस घोडा हा घटक फार महत्वाचा होता. आणि त्यामुळं जर घोडं गेलं तर शिलेदार असेल, बारगीर असेल, त्याचं सर्वस्व गेलं. आणि म्हणून शब्द आला की जर घोडं मारलं तर त्याचं सर्वस्व मारलं. त्याच्यातून तुझं काय घोडं मारलाय का, म्हणजे तुझं अतोनात नुकसान केलंय का, तो शब्द त्या ठिकाणी आला. आणि घोड्याचं जर आपण लक्षणं पाहिली तर त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारची जशी शुभ लक्षणं असतात, तसं घेत असताना अशुभ, घोडं पारखून घ्यावं असा शब्द आला. तर घोड्याच्या जे वेगवेगळ्या प्रकारच्या जे त्याच्याकडे असणारे जे काही चांगले गुण असतात त्याचबरोबर खराब गुण असतात, त्याला आपण 72 खोड्या म्हणतो. घोड्याच्या म्हणजे त्याचं पोटावर कुठं डाग असावा, नखी कशी असावी, कपाळावर कुठलं चिन्ह राहावं, अशा 72 अशा प्रकारची लक्षणं सांगितलीत. म्हणजे खोडे आहेत, तर ते असेल तर घेऊ नये. आणि म्हणून ते घोडं खराब असतं आणि म्हणून माणसाला तो शब्द माणसाला लागू केला आणि याच्या अंगामध्ये 72 खोड्या आहेत अशा प्रकारचा शब्द घोड्यानुसार आपण उच्चारला जाऊ लागला. त्यानंतर एखादा जर काही सैनिक असेल, तो सैन्य असेल, तर सैन्य ज्यावेळेस युद्धाला निघायचं तर त्यावेळेला नदी नाले जी काय असेल त्याला पार करून त्या ठिकाणी जावं लागायचं. साहजिकच आहे की नदीला पूर आला किंवा एकंदर पाण्यातून घोडं वरच्या बाजूला तिथं गेलं तर ऑटोमॅटिकच किंवा आपोआपच घोड्याची सुद्धा आंघोळ होणार आहे. आणि तिथून शब्द आला गंगेत घोडे नाहले. वास्तविक पाहता त्याची आपोआप आंघोळ झाली, मात्र तिथून शब्द आला की गंगेत घोडे नाहले. त्यानंतर एखादा जो आपण अचानकपणे म्हणजे एखादा केलेला हल्ला असेल किंवा एखादा त्याच्यावर केलेला म्हणजे आपण म्हणतो अश्वगतीने, अश्वगतीचा अर्थ होतो की चपळ हालचाल,
चपळ हालचाल करून त्याच्यावर हल्ला करणं, त्याला आपण दौड मारली असा शब्द वापरतो त्याला. म्हणजे अचानकपणे जाऊन त्याच्यावर हल्ला केला असेल, अरे आज कुठं दौड मारली, म्हणजे पटकन तुम्ही कुठं आलात किंवा घाईघाईनं कुठं निघालात, याचा अर्थ तिथून हा घोडेस्वारीवर असणारा शब्द, त्याच्यावर दौड मारणे हा सुद्धा त्या ठिकाणी शब्द आला. आणि घोडदळाच्या हालचालीस म्हणजे घोड्यावर बसून जर चालला तर त्याला म्हणायचं स्वारी कुठे निघाली. आजही आपण तशा प्रकारे एखादा माणूस अचानकपणे निघाला तर त्याला घाईघाई गर्दीत असेल किंवा गडबडीत असेल तर त्याला म्हणतो अरे कुठं निघाली स्वारी आपली. वास्तविकता हा सुद्धा शब्द घोड्यावरून त्या ठिकाणी आलेला दिसतो. आणि त्यानंतर आपण एखाद्याला म्हणतो हिरिरीने भाग घेतला. हिरिरीचा अर्थ सुद्धा होतो फौजेचा हल्ला, म्हणजे मनापासून तीव्रतेने ते काम करणं, म्हणजेच त्यावेळेस होती लढाई. मात्र तो शब्द आज एखाद्यानं चांगलं काम करत असताना त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला तर तिथून आज सहज शब्द आपण घेतला हिरिरी. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, प्रत्यक्षात हल्ला होतो, मात्र तीव्रतेने एखादं काम पूर्णत्वास नेणे म्हणजे हिरिरीने भाग गेले असा शब्द त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतोय. आता काटक हा शब्द सुद्धा घोड्यावरून किंवा त्या कालखंडातल्या घोडेस्वारावरून आहे. काटकचा अर्थ होतो दंगेखोर, म्हणजे रात्री बेरात्री घोड्यावर रपेट मारून ते काम पूर्णत्वास नेणारा तो काटक शब्द आहे. तो दंगेखोरासारखं, तर त्याच्यावरनं सुद्धा शब्द की एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या म्हणजे तो रात्रंचा दिवस कष्ट करतोय त्याला सुद्धा काटक अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी आला. तसाच घोड्याचा शब्द घोड्यावरून किंवा सैनिकावरून शब्द आला तोंडाचा पट्टा चालवणे. आता तोंडाचा पट्टाचा शब्द काय की त्या कालखंडामध्ये लढण्याचे एक हत्यार होतो. जर सय्यद बंडाच्या हातामध्ये जो पट्टा म्हणजे दुधारी हत्यार किंवा त्याला कुणीकडून जरी लागलं तर त्याला वर्मी घाव लागणार आहे, तर तसं कसाही चालवला तर वर्मी घाव बसेल, तो आहे पट्टा. मग तोंडाने वाटेल ते बडबडणे, त्याच्यावर शब्द त्या पट्ट्यावरून घेतला तोंडाचा पट्टा. वास्तविक पता याचा आणि त्याचा अर्थ कसा आहे हे आपल्याला दिसून येणार आहे. जंग जंग पछाडलं, याचा अर्थ होतो जंग म्हणजेच लढाई आणि जंगी म्हणजेच लढाऊ. म्हणजेच लढाईमध्ये कुठल्या अवस्थेमध्ये मला जिंकायचं आहे त्या अनुषंगानं आपण एखादं हातात काम घेतलं की ते पूर्णत्वास नेण्याकरता जी काही खटाटोप केली त्याला आपण जंगी अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी वापरला. आणि खडाजंगी शब्द जो असेल समोरासमोर केलेले युद्ध त्याला आपण, खडा म्हणजेच काय समोरासमोर, तर जंग म्हणजे युद्ध, समोरासमोर केलेले युद्ध, तर त्याला आपण खडाजंगी शब्द होता. आणि आज आपण एखाद्यामध्ये दोघांमध्ये समोरासमोर जर काही झाला असेल तर त्याला आपण दोघांमध्ये खडाजंगी झाली म्हणतो. म्हणजे हा सुद्धा शब्द या लढाईतून या ठिकाणी आला असं आपल्याला म्हणतो. त्याच्यानुसारच पुन्हा जंगी मिरवणूक, जंगी स्वागत, म्हणजेच एकंदर तीव्रतेनं किंवा तेवढ्या संख्येनं केलेलं जे काय असेल काम त्याला जंगी अशा प्रकारचा शब्द आला. एखाद्या माणसाला सहज आपण म्हणतो की ती काय कजाग आहे. कजागचा शब्द एखाद्या बाईला वगैरे सहज वापरतो आपण, तर कजाग या शब्दाचा अर्थ होतो भांडखोर. मात्र हा भांडखोर जो शब्द असेल तर तो भांडखोर कोण आहे, तर एखाद्या जर इतिहासाचा आढावा घेतला तर कजाग या शब्दाचा अर्थ शूर सुद्धा होतो. मग कजाग हा शब्द तसा का वापरला गेला असेल, तर कुठल्याही मार्गानं म्हणजे जरा वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गानं कुठल्याही मार्गानं युद्ध जिंकणं याला आपण कजाग म्हणतो. त्याला आपण कोस्या कशा प्रकारचा शब्द आहे, म्हणजे गनिमी काव्यानं एखाद्यावर विजय मिळवणे, मग त्याच्यामध्ये पाप पुण्य ही संकल्पना नसते. आडमार्गात त्या ठिकाणी जाऊन अचानकपणे हल्ला करणं, अचानकपणे पक्ष बदलणं, त्याला म्हणतो आपण कजाग आहे. त्याच्यामध्ये सर्व काही क्षम्य किंवा माप असतं आणि म्हणून त्याला शब्द आला कजाग. म्हणजे शब्द फिरवणे, कुठल्याही प्रकारचं कसंही वागणे, त्याला आपण कजाग. वास्तविकता हा शब्द युद्धातला आहे. रात्री बेरात्री अचानकपणे कसाही हल्ला करून तुम्हाला युद्ध जिंकायचं आहे तर त्याच्याकरता हा कजाग शब्द आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये कोसॅक्स म्हणतो. गुरिल्ला वार सुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो. तर त्याच्यावरनं हा शब्द गेला, कजाग आला. त्यानंतर एखाद्याला आपण म्हणतो तुझ्याला काय धाड भरली का. आता धाड भरली का अर्थ एखाद्याचं प्रचंड नुकसान झालंय का वगैरे वगैरे. तर हा शब्द सुद्धा पूर्वीच्या कालखंडामध्ये किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये जे मोगलांचे सैन्य आहे एखाद्या गावावर अचानकपणे रात्री बेरात्री हल्ला करायची, पाहिजे तशा प्रकारची लुटालूट त्या ठिकाणी करायची, उभं पिकाचे पिकं फस्त करून टाकायची, तर त्यांनी केलेला अचानक हल्ला त्याला सुद्धा धाड शब्द आला. आणि म्हणून एखाद्याचं जर आपण सहज म्हणतो की तुझं काही नुकसान झालं नसेल तर काय तुला धाड भरली का, तर वास्तविक पता धाड भरली का हा शब्द सुद्धा अचानक केलेला हल्ला या अर्थानं त्या ठिकाणी वापरलेला आहे. त्यानुसार घोड्यानुसार दुसरा एक शब्द त्या ठिकाणी आला काबाड, कष्ट. आता काबाड या शब्दाचा अर्थ होतो बैलावरील ओझे. पूर्वीच्या कालखंडामध्ये मालाची वाहतूक करण्याकरता बैलाचा वापर केला जायचा आणि तिथूनच वंजारी आणि लमाण समाज जो आहे या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मायग्रेट झाला किंवा स्थलांतरित झालेला आहे.
तर त्या बैलावर एवढं ओझं त्या ठिकाणी लादलं, त्या वास्तविक पता त्याला कुठं जायचंय काही माहित नाही, मात्र काबाड कष्ट करणं म्हणजेच एकंदर बैलावर पाठीवर ओझं टाकून शेकडो किलोमीटर त्या ठिकाणी अंतर त्याला पार करावं लागायचं. याच्यातून शब्द आला काबाड कष्ट, म्हणजे बैलावर ओझं किंवा बैलासारखं केलेलं कष्ट, तिथून शब्द आला काबाड कष्ट. आता त्यानंतर एखादा सैनिक जर सामान घेऊन किंवा आपलं जे स्वारीला निघाला असेल तर त्याच्यासोबत एक वळकटी असायची, म्हणजे सामान सोबत आणि बाजूला एक वळकटी बांधलेली असायची. जर पाहिजे त्या ठिकाणी तो वळकटी गुंडाळायची किंवा वळकटी जी असेल बाजूला काढायची, त्याच्यावर आराम करायचं. तर या वळकटीलाच त्यावेळेला गाशा शब्द होता. बाकीचं सामान भरलं की ती वळकटी अशी गुंडाळायची आणि त्या सामानाच्या बाजूला बांधायची आणि तिथून शब्द आला गाशा गुंडाळणे. त्या वळकटी गाशा म्हणजे ती गाशा गुंडाळणे हा शब्द सुद्धा या घोड्यावरून आला असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्यानंतरचा असं तशाच प्रकारचा आणखी एक शब्द आहे की हुल उठवणे. समजा एखादं सैन्य हालचाल करायला लागलं तर पुढचं जे सैन्य होतं, सैन्य म्हणल्यानंतर जसं आपण पाहिलं तर किलोमीटर 2-2 किलोमीटर अशी रांग पसरलेली असायची. आता जर समजा औरंगजेबाचा विचार आपण केला तर 5 लाखाची फौज आहे. पुढचं सैन्य आणि मागचं सैन्य जर आपण बघितलं तर यांची कित्येक दिवस भेटच व्हायची नाही, कारण त्यांची हालचाल बघितलं तर 2 आणि 3 किलोमीटर त्या ठिकाणी व्हायची. त्यामुळं पुढचं जे सैन्य असेल, औरंगजेब असेल किंवा मराठ्यांचं सैन्य असेल, पुढचं जे सैन्य असेल त्याला बिनीचं सैन्य अशा प्रकारचा शब्द होता. आणि मग त्याच्याकडे काम काय राहणार आहे की पुढची जी हालचाल असेल किंवा पुढे जे काही त्याच्यावर आक्रमण होईल काय असेल ती रस्ता साफ करीत त्याला निघायचा आहे. आणि असं बऱ्याच वेळेला त्याच्यावर हल्ले त्या ठिकाणी व्हायचे आणि पाठीमागच्याला काही समजायचं नाही कुठं हल्ले झालेत काय नाही, तो चलत राहतोय. आणि जर समजा त्यांना कोणी सांगितलं जेवताना वगैरे, अरे पुढे हल्ला झाला होता तुला माहिती आहे का, ती म्हणत आहे काय सांगतो तू, उगं हुल उठवली. हुल उठवली सांगतो की तो रस्ता साफ करीत जाणे, म्हणजे पुढच्या सैन्याने केलेला हल्ला, तिथून शब्द आला हुल उठवणे. हा तो शब्द असेल हुल उठवण्याचा, तिथून रूढ झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. त्याच्यानंतर तशाच प्रकारे आटापिटा करणे. एखाद्या शत्रू राष्ट्रावर जर हल्ला केला तर आपल्याला तर काही जेवायला काय पटकन तिथं काय लगेच दळण आहे का, लगेच कुठं आणायचं आहे का, म्हणून सैन्य बाकीच्या लुटीबरोबर जर आपलं सैन्य असेल त्या प्रांतातलं तर तो आटा मागणार, आपलं पीठ मागणार आहे, कारण दळायला काय त्याला कुठं वेळ आहे त्याला, म्हणून तो पीठ मागणार. आणि तिकडलं उत्तर भारतातलं सैन्य असेल तर तो आटा मागणार. म्हणजे त्याला पीठ आणि आट्याचा अर्थ एकच होतो, मात्र त्याला पीठ किंवा आटा देण्याकरता लोकांना खायलाच मिळत नाही, फार कसरत करावं लागायची, नाहीतर हल्ला होतोय. आणि तिथून शब्द आला म्हणजे महत्प्रश्न त्याला ते आटा आणि पिठा देणं, तिथून शब्द आला आटापिटा करणे. वास्तविक पाहता ते रोख स्वरूपात किंवा प्रत्यक्षात वस्तूच्या स्वरूपात द्यावा त्याला लागायचा आणि तिथून आटापिटा शब्द आला. तशाच प्रकारचा शब्द आला लष्कराच्या भाकरी भाजणे. आता तुमचा आटा बी घेतला आणि पीठही घेतलं, मग तिथं काही लोकांना पकडून न्यायचं, त्याला आपण गुलाम करणे म्हणतो. आणि त्या लोकांना मग जात्यावर दळायला लावायचं आहे, ह्या भाकरी भाजायला लावायच्या, सर्व काही कामं करायला लागायची. आता त्या भाकरी भाजणं, दळण दळणं तिथलं शत्रूचं ते परवडणार थोडंच आहे किंवा आपला संबंध नसतो आणि तरी सुद्धा ते काम करावं लागतं. म्हणजे अशा रीतीनं मतलब नसताना, काय आपला संबंध नसताना एखादं काम करणं, म्हणून शब्द आला लष्कराच्या भाकरी भाजणे. म्हणजेच हे सुद्धा जबरदस्तीने काम करणे, हे सुद्धा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. दुसरा अर्थ होतो की हे सर्व चाललंय, तुला काय पंचायत पडली याची सांगण्याची, असंही तुम्ही म्हणाल कदाचित. तर पंचायत सुद्धा शब्द तशाच प्रकारे आहे. एखादं गाव आहे आणि गावावर वेगवेगळ्या प्रकारची संकट, वेगवेगळ्या प्रकारची आपापसातली जी काही भांडणं असतील वगैरे, तर ती सोडवण्याकरता 4 माणसं एकत्रित बसली की त्या माणसाची अडचण यायची. हाही ओळखीचा आहे, तोही ओळखीचा आहे, कुणाच्या बाजूने न्याय द्यावा. आणि ती 4 माणसं जी बसायची त्याला म्हणायचं पंचायत. हा न्यायदान करण्याकरता त्याला अडचण यायची आणि त्यामुळे तिथून शब्दाला पंचायत आली का, पंचायत म्हणजेच एकंदर पंचायत आली की काहीतरी होणार आहे किंवा आपल्याला जी काही न्यायदान असेल किंवा जी काही सोडवणूक असेल ती व्हायची. आणि तिथून शब्द त्या पंचायतवरनं हा शब्द त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तशाच प्रकारे आणखी एक शब्द आला अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आता ह्याचाही शब्द काय नेमका, तर हा शब्द जो आहे, मी मगाशी सुरुवातीला आणखी एक उच्चारलं होतं वाक्य की त्यावेळेला मालाची वाहतूक बैलावरनं इकडून तिकडं केली जायची. उत्तर भारतातून सैन्य या ठिकाणी बैल आणायचे, म्हणजे वंजारी समाज खास करून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होता. 200-200, 400-400 बैलावर मालाची वाहतूक व्हायची. आता इकडं आला असेल, समजा उत्तर भारतातून हैदराबादला तो आला, आता त्याला परत जायचा. मग परत जात असताना तिकडून भाडं घ्यायचं आणि मग परत तिकडलं इकडला तांदूळ तिकडे न्यायचा, तिकडलं काय गहू असेल इकडे आणायचा. आता जात असताना त्याला वाटलं की बाबा इथल्यापेक्षा रस्त्याला आपल्याला जर भरपूर भाडं मिळतंय, म्हणून काही जे असतील लोक जे भाडं जास्त मिळवण्याकरता तर ती बैल तसेच ठेवायची रिकामी. हैदराबादून माल भरायचाच नाही. उत्तर भारतात निघाल्यानंतर त्यांना वाटायचं रस्त्यात कुठं आपण आणखी भाडं मिळेल, मात्र त्याला भाडं मिळायचंच नाही. तो बैल तसाच रिकामा त्या ठिकाणी तिथपर्यंत जायचा आणि तिथून शब्द आला अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. पाहिजे ते भाडं त्यानं घेतलं नाही,
रस्त्याला मिळून तसाच बसला आणि म्हणून शब्द आला अतिशहाणा, त्याचा बैल रिकामा. एखाद्या माणसाला आपण म्हणतो की हे काय ऐकायला लागला तुम्ही, काय तुमच्या डोक्यावर दगड दिला का, असा शब्द मी तुम्हाला उच्चारेन. मात्र दगड दिला शब्द सुद्धा याला सुद्धा इतिहास आहे. तो शब्द कुठून आला? पूर्वीच्या काळात सावकार लोक जे होते, सावकार लोक आपल्या ऋणकोला म्हणजे ज्याला पैसे दिले त्याला धरून आणायला लावायचे आणि धरून आणून आपल्या घरासमोर किंवा त्याच्या वाड्यासमोर त्याच्यावर दगड द्यायचा डोक्यावर उभा करायचो. तिथून शब्द आला तुझ्या डोक्यावर काय दगड दिला का. ती प्रत्यक्षात त्या कालखंडात केली जाणारी शिक्षा होती असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतरचा शब्द तशाच प्रकारचा आहे किंवा आणखी एक शब्द आहे की माणूस एखादा जास्त बडबड करतोय, एखादं नको तिथं नाक खूप असतंय, त्याला शब्द आला की ढालगजबाई. हा ढालगजपणा कशाला शिकला तू? ढालगज अर्थ होतो की आपल्या सैन्यातील ज्या हत्तीवर, एखाद्या सैन्यातील ज्या हत्तीवर आपला ध्वज असतो, मानाचा हत्ती, त्याला ढालगज हत्ती म्हटलं जातं. ढाल आणि गज, ढाल म्हणजे हत्ती आणि गज म्हणजे हत्ती आणि ढालाईत म्हणजे त्याच्यावर असणारा निशाण, आपलं निशाण. आता हे निशाण जिंकलं किंवा हा जो हत्ती आहे, मानाचा हत्ती ज्याच्यावर आपला ध्वज आहे, तो जिंकला की युद्ध जिंकलं. आणि म्हणून शत्रू सैन्य कुठलं का असना तर त्या असणारा ढालगज हत्ती जो होता ज्याच्यावर हे जो आपला झेंडा आहे तर त्याला अंकुशानं बेभान करायची किंवा खुपसून तो जो हत्ती असेल तर त्याला त्या ठिकाणी म्हणजे बेभान करून टाकायची आणि तो सैरभैर पळायला लागला की तो कुठल्याही प्रकारचं हालचाल करायला लागायचा, कुणालाही तुडवायला लागायचा. कशाही प्रकारची हालचाल करणं त्या हत्तीची, त्याच्यातून शब्द आला ढालगज. आणि तो शब्द एखाद्या माणसाला तिथं वापरला जाऊ की मग तो ढालगज म्हणजेच काय की कशाही प्रकारची हालचाल करणं किंवा अनियंत्रितपणे वागणं, तिथून हा शब्द ढालगज अशा प्रकारचा शब्द आला. आणि दुसरं आहे की आता मी म्हणेन तुम्हाला किंवा हा काय अक्काबाईचा फेरा लागला का, हा शब्द सुद्धा आहे. तर अक्काबाईचा फेरा सुद्धा शब्द हा इतिहास आहे. याला लक्ष्मी, आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की धनाची देवता लक्ष्मी आहे, लक्ष्मी ज्यावेळेस आपल्याकडं येते तर त्यावेळेला तिची जी काही मोठी जी बहीण आहे तर त्या बहिणीचं नाव होतं अवदसा. मोठी असल्यामुळे तिला अक्काबाई म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस लक्ष्मीच्या सोबत ही अविवाहित असणारी अक्काबाई सोबत येणार आहे आणि माणसाचा स्वभाव अशा स्वरूपातला आहे की तो बायकोपेक्षा मेहुणीकडे जास्त बघेल आणि त्यामुळं त्याच्या हातून दुष्कृत घडेल. मग काय करेल की लक्ष्मी आपल्या मोठ्या बहिणीकडे बघितलं म्हणून लक्ष्मी नाराज आहे, म्हणजे तुमच्या हातून ती लक्ष्मी निघून गेली की तुम्ही दरिद्री बनणार. आणि त्यामुळं म्हणतो आपण की अक्काबाईचा फेरा आला का, म्हणजे तुमच्या हातून तशा प्रकारची दृष्टी, वाईट दृष्टी तयार झाली आणि वाईट कृत्य घडलं, तिथून शब्दाला अक्काबाईचा फेरा. आणि हे ऐकायला काय तुम्हाला घोड्यावर बसवलं का असं जर मी तुम्हाला शब्द वापरला तेही वावगा वाटेल. मात्र मध्ययुगीन कालखंडामध्ये मुलाला वगैरे शिक्षा द्यायची झाली तर सहज घोड्यावर बसवायची, त्याला बसता येत नव्हतं आणि तो घाबरणार आहे आणि म्हणून त्याला जबरदस्ती त्या ठिकाणी स्वार करायला लावणं किंवा तिथं बसवणं, त्यामुळं तोही शब्द घोड्यावर बसवणे शब्द आहे आणि तो आज आपण जबरदस्तीनं काम करायला लावले म्हणतो, तिथून शब्द या ठिकाणी आला. तर अशा रीतीने एकंदर म्हणजे ह्या जी म्हणी असतील, म्हणीलाही इतिहास आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं जात्यावर बसले की ओवी सुचते आणि भांडायला गेले की शिवी सुचते, आणि अशातूनच म्हणी तयार झाल्या. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच त्या ठिकाणी सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.